नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:51 ते 7:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:12 ते 10:52 आणि यमगंड काळ दुपारी 2:13 ते 3:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल आणि बुधाबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. थोडंसं भावनेच्या आहारी अधिक जाऊ नका, ते महत्त्वाचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्या वयापेक्षा थोड्या लहान आहेत त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण सुद्धा होऊ शकतील. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे कामाचा उरक दांडगा राहील. काय चांगले लाभ मिळू शकतील. खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता थोडीशी जास्त राहील. ज्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमची अडकलेली कामं जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही नवीन तुम्हाला लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा नोकरी करता त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. याचप्रमाणे नवीन कोणत्याही प्रकारचे डिसिजन मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. भावनिकदृष्ट्या थोडेसे गोंधळल्यासारखी परिस्थिती आजच्या दिवशी होईल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरक दांडगा राहील. काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे भाग्याची उत्तम साथ हा तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. तुमचा जो मूड आहे तो सुद्धा बराचसा थोडासा कमी राहील. म्हणजेच कुठलेही काम करताना नवचैतन्य तुम्हाला जाणवणार नाही. काळजी घ्या. पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी करू नका. इझी मनीच्या मागे धावू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अडकलेली कामं तुमच्या आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोके वर काढू शकते. काळजी घ्या. भावनेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणाहून तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन अतिशय चांगल्या प्रकारे केलं जाईल. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. जॉबच्या संदर्भात नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होतील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभव येईल. काही चांगल्या इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. याचप्रमाणे काही नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम दिवस आहे. नवीन कामाची सुरुवात करू शकता. मात्र थोडंसं जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्च मात्र करावे लागतील. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे मतभेद आजच्या दिवशी तीव्रपणे जाणवतील. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल
आणि षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी जरूर करू शकता. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही संदर्भ समोर येतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आर्थिक संदर्भातलं काही नवनवीन संकल्पना किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. काही चांगले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र खर्चसुद्धा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. भावनेच्या आहारी जाऊन खर्च मात्र करू नका. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेसे शाब्दिक मतभेद आजच्या दिवशी दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.